Hello students, in today's lecture we are going to discuss the placentation. In previous lecture we have seen the structure of the flower. In that we have seen the estivation, different types of the estivation, androecium and the gynoecium. Now in this lecture we will discuss the placentation. So we will see first what is meant by placentation. Definition of the placentation is that the arrangement of ovules within the ovary is known as placentation. So you know very well about the structure of the ovule and the ovary, because in our previous lecture in the structure of the gynoecium we have seen that it is the female part of the flower and gynoecium is made up of the carpel. Carpel has three parts: stigma, style and ovary, and inside the ovary there is the ovule. So first clear the concept about the ovary and the ovule. Okay, then you will understand that this ovule is arranged or present inside the ovary, and the arrangement of the ovule inside the ovary is known as the placentation. Okay, clear? Then overall there are about different means overall there are 5 type of placentation: marginal placentation, axial placentation, parietal placentation, free central placentation and the basal placentation. Okay, so first we will see the marginal placentation. See here, while discussing the placentation we will also focus on the trick, because due to which you can understand easily the actual type of that placentation and the example which are mentioned in our NCERT book. Okay, so first is marginal placentation. See here, you can observe the diagram. This is the diagram of the pea plant, ज्याला मराठीमध्ये आपण वाटाण्याच्या शेंगा म्हणतो. ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल पाहायला मिळतं हे, आणि याच्यामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे पहा. ह्या मार्जिनल प्लासेंटेशनमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे प्लासेंटा फॉर्म अ रिज अलॉंग द व्हेंट्रल सुचर ऑफ द ओरी. ओके, ओव्हिल्स आर बॉर्न ऑन दिस रिज फॉर्मिंग 2 rows. याचं मिनिंग काय सांगा पहा. प्लासेंटा जो आहे, प्लासेंटा म्हणजे आत्ताच आपण क्लिअर केलं, ओव्हिलची अरेंजमेंट ओरीमध्ये पाहायला मिळते, आणि हा जो ओव्हिल आहे हा ओरीला एका कनेक्शन अटॅच असतो, अँड दॅट कनेक्शन इज द प्लासेंटा. ओव्हिल ओरीमध्ये ज्या कनेक्शन अटॅच झालेलं असतो त्या कनेक्शनला म्हणायचं प्लासेंटा. मग इथं काय सांगितलेलं आहे, ही पी प्लांटची डायग्रॅम आहे, आणि या डायग्रॅममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्लासेंटा काय तयार करतोय, रिज म्हणजे उंचवटा तयार करतोय. कुठं करतोय, ऑन द व्हेंट्रल सुचर ऑफ द ओरी. ओरीच्या व्हेंट्रल साईडला, सुचर म्हणजे इथं साईड असा कन्सेप्ट लक्षात घ्या. तर ओरीच्या व्हेंट्रल साईडला प्लासेंटा एक असा उंच काय करतोय, भाग तयार करतोय, रिज तयार करतोय, आणि ओव्हिल्स त्या रिजवर तुम्हाला तयार झालेले पाहायला मिळतात 2 rows. म्हणजे वर ह्या डायग्रॅममध्ये जे तुम्हाला दिसत आहेत बघा राऊंड स्ट्रक्चर, दॅट इज द ओव्हिल. पहिल्या डायग्रॅममध्ये मार्जिनल प्लासेंटेशनमध्ये जे गोल स्ट्रक्चर दिसते दॅट इज द ओव्हिल, आणि हे ओव्हिल तुम्हाला या प्लासेंटानं कुणाला अटॅच झालेले पाहायला मिळतात, ओरीला. आता बऱ्याच मुलांना प्रश्न असा पडतो की आपण तर म्हणतोय की अरेंजमेंट ऑफ ओव्हिल इनसाइड द ओरी इज कॉल्ड एज प्लासेंटा. ओके, मग मुलं प्रयत्न असा करतात की इथं ओरी कुठे आहे, तर हे जे आत स्ट्रक्चर दिसते ज्या ठिकाणी राऊंड तुम्हाला स्ट्रक्चर ओव्हिल अटॅच झालेलं पाहायला मिळतं हे ओव्हिल आहे, आणि आतला सगळा पार्ट जो तुम्हाला इलॉंगेटेड पाहायला मिळतो दॅट इज द ओरी. ओके, आणि हे ओव्हिल जिथं अटॅच झालेले आहेत, ज्या 2 रेगा दिसतात आपल्याला, लाईन्स दिसत आहेत, त्या लाईन्स म्हणजे प्लासेंटा. कळते तुम्हाला, 2 ज्या लाईन्स दिसत आहेत आपल्याला उभ्या दॅट इज द प्लासेंटा, त्याला अटॅच झालेला राऊंड पार्ट दॅट इज द ओव्हिल, आणि आतला सगळा जो इलॉंगेटेड पार्ट दिसतोय दॅट इज दी ओरी. येते लक्षात. आणि 2 rows म्हणजे जसं वर एक आपल्याला लाईन दिसते ओव्हिलची, तसेच खालच्या बाजूला पण एक लाईन असते. अशा प्रकारे 2 rows आपल्याला ओव्हिल्स पाहायला मिळतात. पण नीट पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचे आहे, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे डेफिनेशन पाठ करायचीच नाही आहे. नीट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मार्जिनल, म्हणजे मी ट्रिक सांगते बघा, मार्जिन म्हणजे कडेला तुम्हाला जे प्लासेंटेशन पाहायला मिळतं
म्हणजेच कडेला ओव्हरीच्या जे ओव्हलची अटॅचमेंट असते त्याला म्हणायचं मार्जिनल. मार्जिन म्हणजे कडा. तर मार्जिनल प्लासेंटेशन म्हणजे आपण नीट पॉईंट ऑफ व्ह्यू असं लक्षात ठेवूया की कडेला ओव्हरीच्या तुम्हाला ओव्हल दिसतात म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर पटकन डायग्राम आली पाहिजे, ती म्हणजे पी प्लांटची जी आपण समोर पाहतोय. बरोबर आहे. आणि यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे पी प्लांट. सॉरी, किती सोपं आहे पहा. मार्जिनल प्लासेंटेशन म्हणजे ओव्हल्स हे मार्जिनला पाहायला मिळतात ओव्हरीच्या आणि एक्झाम्पल पी प्लांट. दॅट इज इट इज ओनली द थेरॉटिकल पॉईंट यू हॅव टू कीप इन माइंड फॉर द नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यासाठी काही पाठ करू नका. व्हेंट्रल सुचर ऑफ ओव्हरी, त्यानंतर प्लासेंटा फॉर्म द रिज, असलं काही तुम्हाला विचारलं जात नाही. ओनली यू हॅव टू रिमेंबर दॅट ऑन द मार्जिन ऑफ द ओव्हरी ओव्हल्स आर प्रेझेंट इन द 2 rows and it is the example of the pea plant and that placentation is called as marginal placentation. इथं ट्रिकची काहीच गरज नाही, कारण एकच एक्झाम्पल आहे पी प्लांटचं. आपल्या सगळ्यांना पी प्लांट माहीत आहे. जर घरी आपल्या असेल पी प्लांट किंवा कधी आणाल बाजारातून तर तेव्हा तुम्ही ते ओपन करून बघा, तुम्हाला सेम असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल आणि त्याला म्हणतो आपण मार्जिनल प्लासेंटेशन. नाव सेकंड प्लासेंटेशन इज एक्झाईल प्लासेंटेशन. आता एक्झाईल प्लासेंटेशन म्हणजे काय बघा. प्लासेंटा इज एक्झाईल इन पोझिशन. ओके. ओव्हल्स आर अटॅच टू इट इन मल्टीलॉक्युलर ओव्हरी. आता तुम्हाला पाहायला मिळेल या डायग्रॅममध्ये, ही डायग्रॅम आपण एनलार्ज केली तर बघा तुम्हाला ओव्हरऑल 3 चेंबर्स पाहायला मिळतात. तुमच्याकडे NCERTचं पुस्तक आहे त्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता. इथं आपल्याला 3 चेंबर्स पाहायला मिळतात आणि या तिन्ही चेंबर्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं तर या 3 चेंबर्समध्ये आपल्याला हे 3 चेंबर्स आणि जिथं बघा लेबल केलेलं आहे सेप्टा असं, बरोबर आहे, तिथं लेबल केलेलं आहे आपण सेप्टा. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर हे सेप्टा आहेत. त्यानंतर हे 3 चेंबर दिसतात आपल्याला ओव्हरीचे आणि त्या ओव्हरीच्या चेंबरमध्ये हे ओव्हल्स पाहायला मिळतात. बघा प्रत्येक ठिकाणी 2-2 रोजमध्ये तुम्हाला असे ओव्हल्स पाहायला मिळतात. सेप्टाला अटॅच असणारे, बरोबर की नाही. एकूण नंबर जर ओव्हल्सचा काउंट केला तर किती येतोय पहा 6. सो हिअर ओव्हल्स हे तुम्हाला 6 पाहायला मिळतात. पण मल्टीलॉक्युलर ओव्हरी, मल्टी म्हणजे मेनी, लॉक्युलर म्हणजे कंपार्टमेंट. ओव्हरीचे 3 कंपार्टमेंट पडलेले आहेत आणि त्या तिन्ही कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक एक कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला 2 ओव्हल्स पाहायला मिळतात, बरोबर आहे की नाही. त्यामुळं इथं मल्टीलॉक्युलर ओव्हरी म्हणलेलं आहे. 1, 2, 3 कंपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 2-2 ओव्हल्स पाहायला मिळतात. आणि बघा कंपार्टमेंट सेपरेट कोणी केलेले आहेत एका पार्टिशननं. त्या पार्टिशनला नाव काय दिलेलं आहे सेप्टा. ठीक आहे. मग आता आपण एक्झाईल प्लासेंटेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं. प्लासेंटा इज एक्झाईल इन पोझिशन. एक्झाईलचा अर्थ लक्षात येतो का पहा सगळ्यांच्या. टर्मिनल म्हणजे टोकाला आणि एक्झाईल म्हणजे मध्ये आधी आतल्या साईडला मध्ये कुठतरी, तर म्हणायचं एक्झाईल. पण तुम्ही इथं लक्षात हे ठेवायचं आहे की प्लासेंटा तुम्हाला आतल्या साईडला पाहायला मिळतो, एक्झाईल पोझिशनला पाहायला मिळतो. याच्यावर फोकस नाही करायचं. आपल्याला फोकस करायचं आहे की मल्टीलॉक्युलर ओव्हरी तुम्हाला एक्झाईल प्लासेंटेशनमध्ये पाहायला मिळते. मल्टी म्हणजे मेनी, लॉक्युल म्हणजे पार्टिशन, अनेक पार्टिशन असणारी ओव्हरीला म्हणतो आपण मल्टीलॉक्युलर ओव्हरी. प्रत्येक ओव्हरीच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला ओव्हल्स पाहायला मिळतात. ह्याचं एक्झाम्पल काय काय दिलं आहे बघा. चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. आता हे 3 एक्झाम्पल आहेत एक्झाईल प्लासेंटेशनचे. लक्षात काय ठेवणार आहोत आपण. मल्टीलॉक्युलर ओव्हरी आणि ओव्हल्स त्या मल्टीलॉक्युलर ओव्हरीमध्ये असणार आहेत आणि डायग्राम आपल्याला लक्षात ठेवायचे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि एक्झाम्पल आपण बघतोय चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. आता याची ट्रिक काय दिली आहे बघा. TLCचा फुल फॉर्म मी जर सांगितलं तुम्हाला तर रेस्पिरेशन टॉपिक तुम्ही 12th स्टँडर्डला शिकणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल लंग कॅपॅसिटी असा एक पॉईंट आहे. ओके. टोटल लंग कॅपॅसिटी. आता काय आहे टोटल लंग कॅपॅसिटी ते तुम्ही रेस्पिरेशनमध्ये शिकणार की टोटल आपल्या लंगची कॅपॅसिटी कशी असते. त्याला इन शॉर्टमध्ये म्हणतात TLC. तो TLCचा आपण फॉर्म्युला आपल्या ट्रिकसाठी लक्षात ठेवणार आहोत. T फॉर टोमॅटो, L फॉर लेमन आणि C फॉर चायना रोज. आणि ही TLCची ट्रिक आपण लक्षात ठेवणार आहोत एक्झाईल प्लासेंटेशनसाठी. ओके. किंवा क्रिकेटमध्ये TLC म्हणजे टेबल लॅडर चेअर अशी एक टर्म यूज केली जाते. त्यामुळे क्रिकेटमध्ये ज्यांना माहिती आहे क्रिकेटची टर्म टेबल लॅडर चेअर त्यांनी त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आणि ज्यांना असं लक्षात ठेवायचं की हे रेस्पिरेशनशी रिलेटेड आहे, लंगशी रिलेटेड आहे, तर टोटल लंग कॅपॅसिटी असा पॉईंट लक्षात ठेवून आपण टोमॅटो, लेमन आणि चायना रोज लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे आपल्याला ट्रिक
आणि ॲक्झाईल प्लासेंटेशनची डायग्रॅम लक्षात ठेवायची आहे. ओके, म्हणजे इथं पण बघा काय काय लक्षात ठेवायचं नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. मार्जिनल प्लासेंटेशन त्याची डायग्रॅम त्याचं एक्झाम्पल, ॲक्झाईल प्लासेंटेशन त्याची डायग्रॅम त्याचं एक्झाम्पल आणि त्याची ट्रिक, एवढंच आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग हे प्लासेंटेशनचे आपण 2 टाईप बघितले, मार्जिनल आणि ॲक्झाईल प्लासेंटेशन. थर्ड टाईप इज द परायटल प्लासेंटेशन. आता परायटल प्लासेंटेशन म्हणजे काय दाखवले बघा, डायग्रॅममध्ये काय दाखवलं आहे, ओव्हल डेव्हलप ऑन द इनर वॉल ऑफ द ओव्हरी. आत राऊंड स्ट्रक्चर दाखवले, ती ओव्हरी आहे. ओव्हरीच्या इनर वॉलला तुम्हाला एकूण 6 ओव्हल्स तयार झालेले पाहायला मिळतात, 6 ओव्हल तयार झालेले पाहायला मिळतात ऑन द पेरिफेरल पार्ट ऑफ द ओव्हरी. ओव्हरीच्या कडेला तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हरी इथं तुम्हाला आता आधीचं आपण प्लासेंटेशन बघितलं होतं कोणतं, ॲक्झाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिशन पाहायला मिळाले ओव्हरीचे. इथं पार्टिशन दिसते का पहा, नाही, इथं पार्टिशन दिसत नाही, म्हणजे ओव्हरी इज विदाउट एनी लॉक्यूल और विदाउट एनी चेंबर. सो ओव्हरी इज 1 चेंबर बट इट बिकम्स 2 चेंबर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द फॉल्स सेप्टम. म्हणजे इथं कधी कधी फॉल्स सेप्टम तयार झाला, फॉल्स पार्टिशन तयार झालं तर ती 2 चेंबरची वाटते, पण तो ॲक्च्युली 2 चेंबर्ड नाही. आणि इथं परायटल प्लासेंटेशनमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे मस्टर आणि अर्जिमोन. आता मस्टर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ज्याला मराठीमध्ये आपण मोहरी म्हणतो, आणि अर्जिमोन हे एक येलो कलरचं फ्लावर असणारं प्लांट आहे, त्याला मराठी पर्टिक्युलर नाव नाही. तर मस्टर आणि अर्जिमोन अशी 2 एक्झाम्पल असणारे प्लासेंटेशन आहे. आता इथं आपण काय लक्षात ठेवायचं आहे, सो हिअर ऑल्सो वी हॅव टू कीप इन माइंड द डायग्राम फर्स्ट, देअर टायटल, देअर एक्झाम्पल्स अँड देन देअर ट्रिक. म्हणजे पहा तुम्हाला डायग्रॅम, त्याचं नाव, त्याचं एक्झाम्पल आणि ट्रिक एवढंच एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. काही मुलं प्लासेंटेशनमध्ये गडबडून जातात आणि उगाचच डेफिनेशन पाठ करण्याचा प्रयत्न करतात. तर पहिल्यांदा हे सगळं मी शिकवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, 5 कॉलम्स करायचे आहेत प्लासेंटेशनचे. आधी 5चे डायग्रॅम्स बघून ड्रॉ करा आणि मग डायग्रॅम बघितल्यानंतर त्या डायग्रॅमच्या खाली त्याचं एक्झाम्पल आणि ट्रिक लिहा. बस तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि मग डायग्रॅमवरनं आपल्याला एक्सप्रेशन लक्षात येतं. एक्सप्लेनेशन कधीही MCQला विचारलं जात नाही. म्हणजे परायटल प्लासेंटेशनमध्ये आपण काय दाखवलं डायग्रॅममध्ये, की ओव्हरीच्या कडेला ओव्हिल्स तुम्हाला पेरिफेरल पार्टला अटॅच झालेले पाहायला मिळतात, त्याला आपण म्हणतोय परायटल प्लासेंटेशन. बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपणाला एक्झाम्पल दिलेले आहेत, ते आहेत मस्टर आहे आणि अर्जिमोन आहे. बरोबर आहे. मग इथं ओव्हरी एकच चेंबरची असते, पण कधी कधी फॉल्स सेप्टम असल्यामुळं ओव्हरी आपणाला 2 चेंबरची पाहायला मिळते. ओके, सो मे बी तुम्हाला नीटला एक्झामला क्वेश्चन विचारला जाईल, फॉल्स सेप्टम असल्यानंतर ओव्हरी 2 चेंबरची कोणत्या प्लासेंटेशनमध्ये पाहायला मिळते, तर त्याचं उत्तर आहे परायटल प्लासेंटेशन. ठीक आहे. आणि मग ट्रिक लक्षात ठेवा परायटल प्लासेंटेशनची. मॅप म्हणजे पहा, M फॉर मस्टर, A फॉर अर्जिमोन आणि P फॉर परायटल. म्हणजे मॅपवरून तुम्ही परायटल प्लासेंटेशन व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे फ्री सेंट्रल प्लासेंटेशन. फ्री सेंट्रल प्लासेंटेशन म्हणजे काय, तर यामध्ये ओव्हिल्स हे तुम्हाला बरोबर सेंटरला पाहायला मिळतात. मध्ये सेंटरला जे फ्लावरसारखं स्ट्रक्चर दिसते दॅट इज द ओव्हिल, जे सेंटरला पाहायला मिळतं. सेप्टा कुठलाही इथं नाही आहे. सो ओव्हिल्स आर बॉर्न ऑन द सेंट्रल ॲक्सिस, सेप्टा ॲब्सेंट. आणि एक्झाम्पल आहे डायॲन्थस अँड प्राइमरोज. आता डायॲन्थस आणि प्राइमरोज हे दोन्ही फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. या ठिकाणी डायॲन्थस हे आपल्याला काय पाहायला मिळतं, येलो कलरचे फ्लावर असलेलं पाहायला मिळतं. प्राइमरोज हे सुद्धा आपल्याला पिंक कलरचे फ्लावर असणारं प्लांट पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्हाला डायॲन्थस आणि प्राइमरोज ज्यांच्यामध्ये ओव्हिल तुम्हाला फ्री सेंटरला पाहायला मिळतात, ओव्हरीच्या विदाउट एनी सेप्टा ओव्हरीमध्ये पाहायला मिळतो, आणि याला म्हणतो आपण फ्री प्लासेंटेशन. याच्यामध्ये ट्रिक लक्षात ठेवायची आहे, फ्री DP. आता ही टर्म सगळ्यांना माहिती आहे, आपण आपल्या व्हॉट्सअपवर DP ठेवतो, बरोबर आहे की नाही. DP आणि फ्री म्हणजे काय, आपण फ्री आहे, प्रत्येकजण फ्री आहे. त्याला कुठला DP ठेवायचा ही त्याची चॉईस आहे. आपल्याला कुणाचं बंधन नाही की कुणाच्या अंडर आपल्याला DP हाच ठेवा किंवा तोच ठेवा असं बंधन नाही. वी आर फ्री फॉर शोईंग अवर DP ऑन आवर व्हॉट्सअप स्टेटस. ओके, सो DP म्हणजे फ्री DP असं लक्षात ठेवा. ट्रिक फ्री म्हणजे आपण लक्षात ठेवूया फ्री, आणि DPचं एक्झाम्पल फ्री प्लासेंटेशन आपण म्हणतो, फ्री सेंट्रल प्लासेंटेशनवरनं फ्री लक्षात राहते. आणि D फॉर डायॲन्थस आणि P फॉर प्राइमरोज. त्यामुळे डायॲन्थस आणि प्राइमरोज हे फ्री DP या ट्रिकनं आपण फ्री सेंटरमध्ये लक्षात ठेवू शकतो. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओनली टायटल फ्री
सेंट्रल, त्याची डायग्रॅम, त्याचं डायंटस प्राइमरोज एक्झाम्पल अँड विथ देअर ट्रिक. आणि आता लास्ट प्लासंटेशन आहे, त्याचं नाव आहे बेसल प्लासंटेशन, की यामध्ये आपणाला प्लासंटा हा ओव्हरीच्या बेसला पाहायला मिळतो आणि सिंगल ओव्हर इज अटॅच टू इट. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडेल की प्लासंटा कुठे दिसतोय, तर हे एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या 5 डायग्रॅममध्ये फक्त ओव्हरी आणि ओव्हिल याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. त्यामुळे प्लासंटा बेसला ओव्हरीच्या तयार होतोय का टॉपला तयार होतोय हे आपल्याला कुठेही डायग्रॅममध्ये पाहायला मिळत नाही. मग आपण लक्षात काय ठेवूया की ओव्हरी ही सिंगल आहे विदाउट एनी पार्टिशन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हिल अटॅच झालेला पाहायला मिळतो. सो इनसाइड द ओव्हरी ओव्हिल इज अटॅच. आणि त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सनफ्लावर आणि मॅरीगोल्ड एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आता सनफ्लावर आणि मॅरीगोल्ड एक्झाम्पल आपण कसं लक्षात ठेवणार आहे, बाय अ ट्रिक दॅट इज सन ब्लेस मेरी. सन कुणाला ब्लेस केलं, मेरीला. मग आता सन म्हणजे सूर्यदेव म्हणतो आपण की नाही, तसं त्यांनी सन अर्थ घेतला आहे. ब्लेस म्हणजे आशीर्वाद आणि मेरी म्हणजे इट इज अ नेम ऑफ द गर्ल. सो सन ब्लेस मेरी म्हणजे सूर्यदेवतांना असं म्हणून आपण सनच्या ठिकाणी मेरीला आशीर्वाद दिला. सो सनवरनं सनफ्लावर, ब्लेसवरून ब्लेस बेसल आणि मेरीवरून मार्जिनल. तर असं प्लासंटेशन आपण लक्षात ठेवू शकतो. तर बेसल प्लासंटेशन म्हणजे काय सांगायचं आहे पहा, विदाउट पार्टिशन ओव्हरी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल ओव्हिल पाहायला मिळतो. फ्री सेंट्रल म्हणजे काय सांगायचं आहे, सेंट्रललाच ओव्हिल तुम्हाला पाहायला मिळतो. डायग्रॅम लक्षात राहते. ट्रिक आहे फ्री डीपी. त्यानंतर परायटल प्लासंटेशनमध्ये आपण काय सांगणार आहोत की परायटल प्लासंटेशनमध्ये डायग्रॅम लक्षात ठेवूया. पेरिफेरलला परायटलला तुम्हाला ओव्हिल अटॅच असतात. मस्टर आणि आरजे म्हणून त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. आणि पहिल्या 2 डायग्रॅममध्ये आपण बघितले मार्जिनल म्हणजे पी प्लांट, ती इझी लक्षात राहते. आणि एक्झाईल प्लासंटेशन हे कशात आपलं लक्षात ठेवायचं आपल्याला एक्झाम्पल, तर चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. ह्या सगळ्या प्लासंटेशनमध्ये एक ट्रिक ही महत्त्वाची आहे की आपणाला त्याची टायटल्स आणि डायग्रॅम माहीत पाहिजे. पहिलं महत्त्वाचं पॉईंट. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही 5 डायग्रॅम ड्रॉ करा, त्याची आधी टायटल्स लिहा. परत तिसरा पॉईंट प्लासंटेशनमध्ये आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे मल्टीलॉक्युलर म्हणजे मेनी पार्टिशन असणारी ओव्हरी कुणाची आहे, तर ती एकच पाहायला मिळाली आपल्याला, ती म्हणजे एक्झाईल प्लासंटेशनची. ओके. त्यामुळे एक्झाईल प्लासंटेशन सोडलं तर कुठेही तुम्हाला ओव्हरीमध्ये अनेक चेंबर्स किंवा लॉक्युल पाहायला मिळत नाही. त्यामुळे नीट विचारतात मल्टीलॉक्युलर ओव्हरी इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, तर उत्तर आपण काय सांगितलं पाहिजे, एक्झाईल प्लासंटेशन. बरोबर आहे का. त्यानंतर आपण सेंट्रलला ओव्हिल पाहायला मिळाले तुम्हाला, तर तुम्ही कुठलं सांगणार आहे, फ्री सेंट्रल. ओके. परायटल साईडला किंवा मार्जिनला ओव्हिल पाहायला मिळाले तर तुम्ही काय सांगणार आहात, परायटल प्लासंटेशन. बेसला ओव्हिल असेल तर तुम्ही काय म्हणणार, बेसल प्लासंटेशन. आणि सुरुवातीला आपण जी बघितली होती मार्जिनल म्हणजेच मार्जिनला असणारी जी डायग्रॅम आपण बघितली पी प्लांटची, त्याला म्हणायचं मार्जिनल प्लासंटेशन. तर आपणाला सर्वांना माहीत आहे आणि मी आधी क्लिअर केलं आहे की फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हिलचं कन्वर्शन सीडमध्ये होतं आणि ओव्हरीचं कन्वर्शन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. बरोबर आहे का. मग अशा पद्धतीनं आपल्याला हे ओव्हिल आणि ओव्हरी म्हणजे थोडक्यात ओव्हिल हे एका कनेक्शन ओव्हरीला अटॅच असतो, त्याला आपण म्हणतो प्लासंटा, आणि म्हणून तिथं नाव दिलेलं आहे प्लासंटेशन. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन 5 टाईप ऑफ प्लासंटेशन. मार्जिनल प्लासंटेशन, एक्झाम्पल पी प्लांट, ट्रिक कुठली दिली नाही मी तुम्हाला. एक्झाईल प्लासंटेशन, एक्झाम्पल चायना रोज, टोमॅटो, लेमन. आपण ट्रिक दिली होती TLC म्हणजे टोमॅटो, लेमन आणि चायना रोज. त्यानंतर परायटल प्लासंटेशन, या ठिकाणी आपण एक्झाम्पल सांगितली मस्टर आणि आर्जिमोन. ट्रिक होती मॅप म्हणजे M मस्टर, A आर्जिमोन आणि P परायटल. त्यानंतर फ्री सेंट्रल प्लासंटेशन, एक्झाम्पल आहे डायंटस आणि प्राइमरोज. एक्झाम्पल डायंटस प्राइमरोज दिली आणि ट्रिक होती फ्री DP मध्ये D डायंटस आणि P प्राइमरोज. आणि बेसल प्लासंटेशनमध्ये एक्झाम्पल सनफ्लावर आणि मॅरीगोल्ड. ट्रिक आहे सन ब्लेस मेरी, सन फॉर सनफ्लावर, ब्लेस फॉर बेसल and Mary for marginal. So student, here we have completed the small part from the chapter morphology of flowering plant with the trick that is the placentation. In the next lecture we will discuss the fruit and different types of the fruit. Thank you.